भारत हा डायबिटीसचा कॅपिटल आहे. जिममध्ये लोक जातात. कॅलरीज वगैरे मोजणं खरंच गरजेचं आहे. त्याचे साईड इफेक्ट्स हे होणारच आहेत. PCOS आणि थायरॉइडमध्ये वेट लॉस अशक्य आहे का? पोळीचा एक तुकडा जर खूप वेळ चावत बसलीस ना तरी त्याची गोड चव लागते. वेट लॉसच्या जर्नीमध्ये भूक लागणं ही नॉर्मल गोष्ट आहे का? तुमचं डाएट कुठेतरी चुकतं? नो AI प्लीज. भात बंद केल्यावरती वेट लॉस होतं, तर ते कितपत खरं आहे? या क्विक फिक्सच्या नादामध्ये लोक काय वाटेल ते करायला तयार असतात. ज्या पॅक्ड फूडवरती डाएट फूड असं लिहिलंय म्हणजे ते खरंच हेल्दी आहे का? बंद करणं हे ऑप्शन नाहीये. असं खरंच शक्य आहे का? पोटभर खाऊन पण वेट लॉस करता येऊ शकतं? जी जेवणाची प्लेट, ज्याचं ट्रेनिंग आम्ही पेशंट्सना देतो की त्यांच्या प्लेटला त्यांनी कसं भरलं पाहिजे. रात्रीचं नाही जेवलं तर वेट लॉस जर्नीमध्ये हेल्प होतं. वजन कमी करणं आणि ओव्हरऑल फिटनेस या दोन वेगळ्या गोष्टी. काही लोक बोलतात की ब्रेकफास्ट स्किप करा आणि काही लोक म्हणतात की हेवी ब्रेकफास्ट करा. आजकाल इंटरमिटंट फास्टिंग लोक फार करायला लागली आहे. कुठला भात चांगला? नॉर्मल आपण जो खातो तो भात का ब्राऊन राईस? याला एक दुसरा अँगल असा आहे, माझ्या जर्नीच्या वेळेलाही मला हा त्रास झालेला आहे. डाएट करताना अशी कुठली सर्वात मोठी चूक असते जी सगळेच करतात? वेस्टर्न लोक थोडे मस्क्युलर असतात, लीन. आपल्याकडे थोडासा तो एक फॅट जो जास्त असतो. असं म्हणलं जातं की केळी खाल्ल्याने वजन वाढतं. तूप बद्दल काय म्हणणं हो, आपल्याला बॉडी सिग्नल देत होती की वेट गेन होतंय किंवा काहीतरी रॉंग आहे, पण आपण ते नाही ऐकलं. ट्रेनिंग लागतं, थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे. तसं वय वाढत जातं तसं पोटाकडची चरबी ती वाढत जाते. ते कशामुळे? स्कॅम. त्याच्या बरोबरीने काय खातोय आपण हे महत्वाचं आहे. ड्रायफ्रुट्स बद्दल वेट लॉस किंवा वेट गेन मध्ये कसं हेल्प करतं? आपल्याकडे अगं एकेका वेळच्या जेवणातनच 1,500-2,000 हजार कॅलरीज पोटात जातात. इतकं हेवी फूड असतं. आजकाल सेलिब्रिटीजला इन्स्टंट वेट लॉस होतोय, तर असं काय करतात? तुझ्या जिभेवर जेव्हा गोड चव येते तेव्हा त्यातली साखर ऍब्झॉर्ब करायला रक्तात तुला इन्सुलिनच लागतो. तो मेंदूला कळतं गोड चव आली, द्या साखर येते म्हणजे इन्सुलिन सिक्रेट करा. मेनोपॉज किंवा 40 वर्षानंतर वेट लॉस करणे इतकं अवघड का जातं? ना ते आपलं कल्चर आहे, ना मी ते प्रमोट करते. तर ओझेम्पिक हे औषध बेसिकली हे ना डायबिटीस पेशंट्स करता देतात. तर 10,000 स्टेप्स दिवसाला झाले पाहिजे, तर ते खरंच मोजणं योग्य आहे? दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकातलं लोणी आणि लोण्यापासून बनलेलं तूप. 40s मध्ये आल्यानंतर खरे क्वेश्चन मार्क येतात की कुठून सुरू करायचं. नमस्कार मॅम. पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिडॉक या पॉडकास्ट वरती. थँक्यू. आपण सरळ प्रश्नांपासून सुरुवात करूयात. अगदी. सो असे 2 टाईपचे लोक असतात. एक तर आमच्यासारखे की आम्ही किती पण खाल्लं तर आमचं वजन वाढत नाही, आणि आणि दुसऱ्या टाईपचे लोक म्हणजे कमी खाल्लं तरीही त्यांचं वजन वाढतं. तर मग असं का आहे एक्झॅक्टली? ऐश्वर्या, ऍक्च्युली प्रत्येक जण हा जन्माला येतानाच एक जेनेटिक पॅटर्न घेऊन जन्माला आलेला आहे. सो तुमच्या अँसेस्टर्सची जशी फिजिकल फिटनेस किंवा त्यांचा जसा पिंड होता शरीराचा तोच आपला असतो. सो आजकाल जे काही झिरो फिगर किंवा फिटनेस आणि ऍस्थेटिक फिटनेस रिलेटेड जे काही पॅरामीटर्स बनलेले आहेत ना ते अतिशय आर्टिफिशियल आहेत. सो फॉर एक्झाम्पल माझ्या समजा आजी पणजे जे कोणी होते ते असे सगळे टॉल आणि स्टाउट होते. नो वे मी स्किनी असू शकते. करेक्ट. सो फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट. आणि आता खाण्याबद्दल जे तू म्हणालीस की काही जण खूप खातात पण तरी पण त्यांचं वजन वाढत नाही, तर हा अगेन जेनेटिक पॅटर्न, मेटाबॉलिझम. सो इफ युअर पेरेंट्स आणि त्यांचे पेरेंट्स हे जर तसे असतील की त्यांचं खाणं हेही अगदी सॉलिड आहे पण तरी त्यांचे वेट गेन झालेले नाहीत, तुमचाही किंवा तुझाही होणार नाही. ओके. ऑन द कॉन्ट्ररी एक कॅटेगरी अशी पण असते की एक म्हणतात ना की न्यूट्रिशन हा जो भाग असतो की तुझ्या शरीराला किती खाणं गरजेचं आहे टू कीप युअर सेल्फ हेल्दी, मग त्याच्यामध्ये क्वांटिटीचा फरक नाही पडत. अच्छा. सो समजा मी नेहमी एक एक्झाम्पल देते माझ्या पेशंट्सना की तुम्ही स्वतःचं शरीर समजा तुम्ही 70 किलोचे आहात, तर समजा तुम्ही 70 सीसीचं इंजिन आहे तुमचं. मग त्यांना ते थोडंसं रिलेटेबल वाटतं की जेवढ्या सीसीचं इंजिन आहे ऍट रेस्ट तितकं इंधन तुम्हाला आतमध्ये ठेवावं लागतं. जर ती गाडी किंवा ते इंजिन पळवायचं असेल तर त्यात ऍडिशन करावी लागते. सेम फॉर्म्युला शरीराला अप्लाय होतो. सो 70 किलोच्या इंजिन करता तुला जेवढं न्यूट्रिशन लागतं, जे काय कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट जे काय लागत असेल, आजकाल लोक फार न्यूट्रिशन व्हॅल्यूज मध्येच जातात. परंतु मला असं म्हणायचंय की जर तितकं खाल्लं नाही गेलं ना तर शरीरामध्ये जेव्हा ते अन्न पोचतंय, इनफ अमाऊंट ऑफ प्रोटीन आणि फायबर्स नसतील ना तर ते फक्त कार्बोहायड्रेट रिच जर फूड जास्त असेल तर ते क्विकली ऍब्झॉर्ब होऊन जातं आणि मग पोकळी राहते. परत पुढचा सिग्नल येतो की मला फूड पाहिजे. पण ते जे खाणं आहे
ते न्यूट्रिशन रिच नसल्या कारणाने काय होतं की अन्न तर खाल्लं जातं, पण मग ते कार्बोहायड्रेट्स आणि थोडंसं फॅटी फूड कडे किंवा फास्ट फूड जे खातात लोक, क्विक फूड खातात मी असं म्हणेन, त्यामुळे कॅलरीज जास्ती खाल्ल्या जातात पण ऍक्च्युअल न्यूट्रिशन मिळत नाही आणि मग वेट वाढत जातं. करेक्ट. सो त्याला ऍस्पेक्ट्स वेगळे वेगळे आहेत. एक जसं मी म्हणलं जेनेटिक ऍस्पेक्ट आहे, दुसरी तुझी इंडिव्हिज्युअल नीड आहे. करेक्ट. मग असं खरंच शक्य आहे का की पोटभर खाऊन पण वेट लॉस करता येऊ शकतं का, हे फक्त मार्केटिंग आहे? अगेन मी असं नाही म्हणणार की मार्केटिंग नाहीये, पण पोटभर खाणं, आता पोटभर हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे बरं का. पोटभर म्हणजे काय, लोकांना वाटतं की पोटभर जेवलं म्हणजे की मोठ्याने ढेकर आला, गळ्याला येईपर्यंत जेवलं म्हणजे पोटभर, तर असं नाहीये. आपल्याकडे जी पूर्वीपासून म्हणजे एक आयुर्वेद कन्सेप्ट जी असते आहे की 1/2 जेवणं, 1/3 स्पेस ठेवणं जी हवेसाठी असते, नंतर आपण पाणी पितो. सो पोटभर मध्ये जर तुझ्या ताटातलं अन्न याच्यामध्ये तुझ्या सगळ्या न्यूट्रिशनच्या गरजा नीट भागत असतील ना, तर ते पोटभर जेवण. त्याची शिवाय कॅलरिफिक व्हॅल्यू, पुन्हा मी तिथेच येते, कारण सी कॅलरिफिक व्हॅल्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं, एक सिडेंटरी किंवा बसून काम करणारी व्यक्ती असेल आणि एक शाळेतला जाणारा मुलगा असेल किंवा एक घरात साधारण 60-70चा स्त्री पुरुष असेल, तर प्रत्येकाच्या शरीराची कॅलरिफिक व्हॅल्यूची नीड वेगळी आहे. आता हे जर पोटभर जेवत असतील पण त्याच्यामध्ये ताटामधल्या अन्नाची काय क्वालिटी आहे न्यूट्रिशन वाईज, याच्याप्रमाणे त्याच्यावर त्याचे इफेक्ट ठरतील. त्याच्यामुळे पोटभर जेवणं ही कॉन्सेप्ट आहे ना, ही टेक्निकली माझ्या दृष्टीने तर चुकीची नाही मी असं म्हणेन, पण जर तुमचं खाणं हे ओव्हरली कॅलरिफिक असेल आणि खूप फॅटी फूड्सनी भरलं असेल, तर निश्चितच अजिबात नाही. मग कॅलरी डेफिसिट जेवावं लागतं, पोटभर नाही. करेक्ट. मग हे जेव्हा डाएट वगैरे करतात लोक, तेव्हा एका आठवड्यात छान रिझल्ट भेटतो, पण नंतर ते स्टॅग्नेंट होऊन जातं, असं पण लोकांच्या मनात खूप गैरसमज आहे. तर ते ओके, जेव्हा लोक डाएट सुरू करतात त्याच्यामध्ये असं होतं की सुरुवातीला पहिला जो आठवडा असतो तेव्हा जे अन्न ते खातात, सो कॉल्ड डाएट फूड म्हणून, तर त्याच्यामध्ये फक्त असं असतं की तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशनमुळे साठलेलं जे थोडं जास्तीचं पाणी असतं, तर त्याला वॉटर वेट लॉस म्हणतात. पण त्या आठवडा संपला की पुढच्या आठवड्यावरती डिपेंड करतं की तुम्ही नक्की कुठला प्लॅन खाताय, कोणी तुम्हाला गायडन्स कसा दिलाय. फॉर एक्झाम्पल सांगते की जे मी माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे ट्रिम्बाईट म्हणून, जे मी माझ्या पेशंट्सना पण रेकमेंड करते की जे एक नॉर्मल महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेवण पद्धतीवरती आम्ही अनुसरून त्यांना जो काही डाएट देतो किंवा प्लॅन देतो, याच्यामध्ये आमचा फोकस जसा असतो की कॅलरी कमी असलेलं पण व्यवस्थित जेवण. त्याच्यामुळे काय होतं ग की पहिला आठवडा जरी झाला तरी दुसऱ्या आठवड्यापासून तुमचा कॅलरी डेफिसिट डाएट कंटिन्यू होत राहतो आणि त्याचबरोबरीने तुम्हाला इतरही थोडे थोडे लाईफस्टाईल चेंज करणं, जसं झोप घेणं असेल पुरेशी किंवा थोडा व्यायाम असेल, हे जेव्हा होतं तेव्हा सस्टेनिंग काय म्हणतात त्याला, म्हणजे सस्टेनेबल वेट लॉस असं म्हणेन मी, की तो पुढे होतच जातो. कारण ही जी प्रोसेस असते ना वेट लॉसची, ही जर्नी किंवा हे म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला एक प्रकारचं ट्रेनिंग द्यावं लागतं की ज्याच्यामध्ये सपोज आता जिम मध्ये लोक जातात, ट्रेनिंग, दे ट्रेन देमसेल्फ, देर आर ट्रेनर्स. व्हॉट डू दे ट्रेन फॉर? आयदर दे वॉन्ट टू लूज ऑर दे वॉन्ट टू गेन. सपोज एखाद्याला बायसेपचा साईज वाढवायचा आहे, मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, दे लिफ्ट हेवी वेट्स आणि दे ईट हेवी प्रोटीन फूड की त्याचा तो साईज वाढेल. आणि त्या वाढलेल्या साईजला मेंटेन ठेवण्यासाठी पुन्हा एक्सरसाइज आणि फूड हे खावंच लागतं. सेम कॉन्सेप्ट आहे. एका आठवड्यामध्ये जो काही वेट लॉस होतो तो तुमचा फक्त वॉटर वेट लॉस असतो, परंतु खरा तुमचा डाएट योग्य आहे का योग्य आहे हे तुमच्या सेकंड वीक पासूनच तुम्हाला कळतं. मग तुमच्या लक्षात येतं की काहीतरी चुकलंय, म्हणून ड्रास्टिकली कळतं 1 वीक. म्हणून म्हटलं ना की आजकाल एआयच्या दुनियेमध्ये लोक जिथे कॉम्प्युटरला विचारतायत की मी माझा वेट लॉस कसा करू आणि मला तुम्ही सांगा, तर बेसिकली स्वतःलाच त्यांनी ओळखलं पाहिजे की माझा पिंड काय आहे, माझं जेनेटिक्स कसे आहेत, मला काय फूड खाल्लं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे माझा सस्टेनेबल वेट लॉस कसा होईल. कारण डाएट पॅटर्न पण तुम्ही नाही ना फार दिवस फॉलो करू शकत. आफ्टर सम डेज यू हॅव टू अंडरस्टँड. मी जर शिकले की मी आज बाहेर गेल्यावर काय चॉईस खायची आहे, काय खायचंय, किंवा लग्न कार्य, पिकनिक, मुंज, हे सगळं इतकं आपल्याकडे चालतं, आपलं इंडियन रिच कल्चर आहे, त्यामुळे त्यांना हे कळणं गरजेचं आहे.
त्यामुळे नुसताच आठवडाभर आणि त्याच्यानंतरचा वेट लॉस पण नाही, तर प्रॉपर मेटाबॉलिक ट्रेनिंग घ्यावं लागतं. करेक्ट. जेव्हा तुम्ही बोलतात मेटाबॉलिक ट्रेनिंग, एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय आहे? आणि सांगते. मेटाबॉलिक ट्रेनिंग म्हणजे काय, तर एक वेलनेस कन्सल्टंट किंवा एक क्लिनिकल डायटिशियन जेव्हा पेशंट किंवा ज्यांना वजन कमी करायचे किंवा नियंत्रणात आणायचे त्या पेशंट्सना आम्ही किंवा त्या लोकांना आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा वी टेक इन टू कन्सिडरेशन की त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे पेरेंट्स कसे होते, त्यांची मेडिकल हिस्ट्री, ह्यांची लाईफस्टाईल, हे सगळं जोपर्यंत कळत नाही मग त्यांना जो काही प्लॅन जेवणाचा सांगितला जातो किंवा दिला जातो त्याच्यात कॅलरी डेफिसिट फूड हे आमचं मेन फोकस असतो, पण 3 वेळेला जेवण जे नॉर्मल फूड असतं ते त्यांना देण्यात येतं. त्या नॉर्मल जेवणामधनं हवे तितक्या त्यांना कॅलरीज म्हणा किंवा हवं तितकं प्रोटीन, फायबर जे उगाच एक्स्ट्रा बाहेरचे ॲडिशनल सप्लिमेंट्स न घेता त्यांना घरातल्या जेवणातनं मिळू शकतं. याच बरोबरीने त्यांना अशी ऍक्टिव्हिटी देणं की जे ते त्यांच्या रुटीनमध्ये नॉर्मल करू शकतात. आणि ही गोष्ट साधारण एक 8 ते 12 आठवडे आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्यासारखं त्यांचे फॉलोअप्स घेत राहतो दर 15-15 दिवसांनी. कारण काय लक्षात घ्या ऐश्वर्या, आपली भारत हा डायबिटीसचा कॅपिटल आहे. म्हणजे टेक्निकली स्पीकिंग मला असं वाटतं की एव्हरी 3 to 5 पीपल दर इज 1 डायबेटिक पर्सन. आणि मी तर सध्या माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघते की आउट ऑफ 10 इफ आय एम कन्सल्टिंग 50% आर यंग अडल्ट्स अँड यंगस्टर्स जे आता डायबिटीसकडे चाललेले आहेत. त्यामुळे मुद्दा काय होतो की आज जर मी एखाद्या व्यक्तीला हे शिकवलं की तुझा फॉर्म्युला फॉर वेट मेंटेनन्स इज दिस, एवढी झोप, एवढं जेवण, एवढा एक्सरसाइज, देन दे आर ट्रेन्ड फॉर इट अँड देन दे कॅन डू इट ऑन देअर ओन. आयुष्यभर कोणीही डायटिशियन कडनं डाएट घेऊ शकत नाही, आयुष्यभर कोणीही जिमला जाऊ शकत नाही. मग स्वतःचा फॉर्म्युला ओळखण्यासाठी आम्ही त्यांना अशा पद्धतीने गाईड करतो की आफ्टर 8 to 12 वीक्स दे आर ऑन देअर ओन, दे अंडरस्टँड की मी एवढंच करायचंय. कारण मी स्वतः त्या फेज मधनं गेली आहे आणि माझी ती एक मोठी केस स्टडी पण होऊ शकते. मी असं म्हणेन की विच इज पॉसिबल आणि ऍट एनी एज इट इज पॉसिबल. ओके, वुड यू लाईक टू शेअर युअर स्टोरी? Well, after 40s, it was very difficult to lose weight because एक normal भारतीय स्त्रीप्रमाणे after having baby, then having this thyroid, PCOS and many other things, then 2 times COVID, खूप शरीराची हेळसांड जेव्हा झाली, भरपूर औषधं चालू होती आणि एक अशी फेज आली की जिथे मी बिंग अ डॉक्टर आय वॉज स्ट्रगलिंग विथ वेट विच वॉज गोईंग अराउंड, म्हणजे मी सेंचुरी मारायला निघाले होते असं म्हणेन. सो परंतु मी असा विचार केला, एक दिवस आला की जो ब्रेकिंग पॉइंट होता माझ्यासाठी की का काम करत नाहीये गोष्टी माझ्यावरती. तर आय वॉज गेटिंग व्हेरी ब्रुटल ऑन हार्ड ऑन माय सेल्फ की शरीर हे 3 डायमेन्शनल न पकडता मी त्याला जेवणाला कार्बोहायड्रेट फॅटमध्ये डिव्हाइड केलं. माझ्या बॉडीला मी एक असं काय म्हणतात त्याला की एक अख्खी विशाखा म्हणून कन्सिडर न करता शरीर वेगळं मन वेगळं, तर हे असं नाही चालत. कारण या जर्नीमध्ये मी रिअलाइज केलं की जसं वेट वाढत जातं हळूहळू ते कमी व्हायला एक पेस असतो. त्यात माझे अँसेस्टर्स सगळे असे होते की दे वर इनटू स्पोर्ट्स अँड ऍक्टिव्हिटीज, सगळे असे तब्येतीने हेवी आहेत आणि सो आय वॉज ऑल्सो इन टू स्पोर्ट्स इन माय यंगर डेज आणि ऍक्टिव्हिटीज पण कमी झाल्या. सो एक लाईफस्टाईलचा मी माझा जेव्हा ओव्हरव्ह्यू घेतला मला कळलं की अरे आपल्याला बॉडी सिग्नल देत होती की वेट गेन होतंय किंवा काहीतरी रॉंग आहे, पण आपण ते नाही ऐकलं, जे मोस्ट ऑफ द मेन अँड वुमन डज आफ्टर देअर 40s, विच इवन आय वॉज वन ऑफ दम. आणि तेव्हा मग मला रिअलाइज झालं की नाही, आपल्याला फक्त बेसिक्समध्ये जायची गरज आहे. माझी आजी 40शीत कशी होती, माझी आई कशी होती, माझी पणजी कशी होती आणि ह्या सगळ्या माझ्या आजा पंजा ह्या 100पर्यंत जगलेल्या होत्या. त्यावेळेला काय होतं, सप्लिमेंट्स नव्हते, काही नव्हतं आणि बायका घरामध्ये स्वयंपाक करून सुद्धा पहिलं स्वतः नव्हत्या जेवत, त्या घरातल्या सगळ्यांना खायला घालून उरलेलाच जेवायच्या आणि शिवाय इतकं फिजिकल ऍक्टिव्हिटी करायच्या आणि दॅट हिट मी सो हार्ड. मग मी म्हणतात तसं की एक मातीतलं ताटात या कॉन्सेप्टनी मी काय केलं की नॉर्मल जेवण जे घरामध्ये बनतं, सगळी कडधान्य धान्य जे आपण खात पण नाही, कित्येक प्रकारची आहेत आणि महाराष्ट्र तर ब्लेस्ड आहे ह्याच्यासाठी. सो मग आम्ही त्या भोर जंगलातल्या शेतकऱ्यांकडनं मग तिकडनं काही पल्सेस, मिलेट्स आणि धान्य आणली, त्याचे काही फ्लोअर मिक्सेस वगैरे आम्ही केले आणि त्याच्यानंतर ते फ्लोअर मिक्सेस आम्ही काही पेशंट्सना दिले. 40 पेशंट्सचा एक क्लिनिकल स्टडी केला आणि त्यात असं कळलं, दिसलं की अरे वेट मॅनेजमेंट तर होते पण शुगर्स पण कमी होत आहेत. यानंतर मग मी रिअलाइज केलं की अरे
यांनी इतका फरक पडतोय तर हे व्यवस्थित जेवणात इन्कल्केट केल्यावर का नाही. सेम थिंग आय डिड इट फॉर माय सेल्फ. आय स्टार्टेड हॅव्हिंग 3 प्रॉपर मील्स विदाउट गोईंग फॉर एनी फॅट डाएट्स. उगाच किनोआ खात बसा, उगाच ते रोल्ड ओट्स खात बसा. सी नथिंग रॉंग इन दॅट. पण आपलं मेन फूड काय आहे? उसळी, भाज्या, डाळी, भात, आमटी, कोशिंबिरी, चटण्या, भात, भाकरी, हे सगळं आहे. आता बघ, श्रावण चालू होईल, हा आषाढ आहे की नाही, तळणीचा आषाढ आहे, हो की नाही. श्रावण आहे हा भाजड्याचा आणि मग उकड्याचा, म्हणजे भाद्रपद, जे गणपतीला आपण मोदक वगैरे उकडून करतो. ह्या प्रत्येक गोष्टीचा मी एवढा डीपमध्ये विचार केला की आहार विहार आचार विचार हे सगळं विसरून गेले मी. आय स्टार्टेड डुईंग एव्हरीथिंग. 7 तासाची झोप न चुकता घेणं, 2.5 ते 3 लिटर पाणी घेणं, हे मोजून मोजून चालू केलं. यू विल नॉट बिलीव्ह ऐश्वर्या, 2 to 3 weeks मध्ये जे बॉडीमध्ये चेंजेस मी ऑब्झर्व केले, मला स्वतःला शॉक बसला की अरे आपण आपले बेसिक्स विसरल्या कारणाने झालं. सो मग परसिस्टंट एक 4 to 5 months जेव्हा हे कंटिन्यू केलं, कॅलरी डेफिसिट खाणं, झोपणं, बेसिक व्यायाम, एवढ्यावर मी राहिले आणि मी एवढ्यावरती सस्टेनेबल आणि स्टेबल राहिले की मग आता ह्या गोष्टीला झालं 1-2 वर्ष, पण आय ऍक्च्युली लॉस्ट अराउंड 19 to 20 kgs ऑफ वेट. आणि नॉट ओनली वेट, बट आय लॉस्ट ऑल द सिम्पटम्स विच आय वॉज सफरिंग बाय. थायरॉइड मेडिसिन्स केम डाऊन, जे मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे लोकांना माहिती आहे की थायरॉइड असताना वेट लॉस करणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. मी ते करून दाखवलं आधी स्वतःसाठी. आय डिड इट. आणि आता मी म्हटलं ना तुला की माझे रिपोर्ट्स असतील किंवा काय, आय हॅव केप्ट एव्हरीथिंग विथ मी. पीपल डू नॉट रेकग्नाइज पूर्वीच्या, म्हणजे आता 1-2-3 वर्षांखाली मला जे भेटून गेलेले आहेत पेशंट्स वगैरे, ते डू नॉट. सो मग मी विचार केला की नाही, हे कळलं पाहिजे. सो आय हॅव डन दिस आफ्टर 40s. आय एम इन 40s नाव. सो इट इज प्रिटी पॉसिबल. त्यामुळे खाणं, तुला सांगते ना की फक्त आणि फक्त हे रेस्ट्रिक्टेड कॅलरी मील, जे आपलं उगवलेलं अन्न मी म्हणेन, मातीतलं. येस डेफिनेटली. पण मग हे डाएट वगैरे करताना अशी कुठली सर्वात मोठी चूक असते जी सगळेच करतात? सगळ्यात मोठी चूक म्हणजे ना की ओव्हर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम युअर सेल्फ, आणि बाय थिंकिंग की इट इज गिव्हिंग क्विक रिझल्ट्स. ते नाही पॉसिबल. जसं मी म्हटलं, वजन एका दिवसात एका महिन्यात नाही वाढत, त्याला काही वर्षांची हिस्ट्री असते. मग कमी करताना लोक इतकी अधीर होतात, काय वाटेल ते करायला तयार होतात, पण ते क्विक फिक्सेस काम नाही करत. कारण मी तुला म्हटलं तसं की ट्रेनिंग लागतं. मग ते मेटाबॉलिक ट्रेनिंग घ्यायचं असेल तर थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे. अगदी खरं. मग वेट लॉसच्या जर्नीमध्ये भूक लागणं ही नॉर्मल गोष्ट आहे का? तुमचं डाएट कुठेतरी चुकतं असं? हे बघ, भूक लागणं ही नॉर्मल गोष्ट आहे, परंतु वेट लॉसमध्ये जे तुम्ही फूड प्लॅन अप्लाय करताय किंवा घेताय, त्याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती तुम्हाला ते रेकमेंड करत असेल, नो AI प्लीज. सो जी कोणी व्यक्ती तुम्हाला ते देत असेल, त्या व्यक्तीने हे बघणं गरजेचं आहे की तुमचं नुसतं पोट नाही भरत आहे. तर मी मगाशी म्हणलं तसं त्या 70 cc इंजिनला लागणारं सगळं मिळतंय की नाही. कारण काय होतं सांगते, जर आपल्या खाण्यामध्ये फायबर आणि प्रोटीन कमी पडलं तर कार्बोहायड्रेट कसे पटकन पचून जातात. आणि एक सटायटी सायकल नावाचा प्रकार असतो आपल्या शरीरामध्ये. म्हणजे काय होतं की आपण जेवलो, समजा फायबर आणि प्रोटीन कमी पडलं, कारण ते पचायला वेळ घेतं, त्यामुळे तुझं सटायटीचं फिलिंग की बाबा पोट भरलेलं असतं बराच वेळ. पण जर कार्बोहायड्रेट जास्त खाल्लं गेलं तर काय होतं, क्विकली ते पचून जातं की 1-2 तासात लगेच. मग काम काय, पोट सांगतंय, इंटेस्टाईन सांगतंय मला काम द्या, ते देतं ब्रेनला सिग्नल, ब्रेन लगेच की पोटाला हा चला आता जेवण द्या. आणि मग ते काय होतं की भूक मग अशी कंटिन्यू लागते. सो भूक लागणं नॉर्मल प्रोसेस आहे, पण वेट लॉस जर्नीमध्ये जर हे होत असेल, दॅट मीन्स आपल्याला वॉच करायला पाहिजे की नक्की जे आपण खातोय ते आपल्याला सफिशियंट आहे का नाही. असं लोक म्हणतात, बरेच लोक म्हणतात, मी ऐकलंय की भात बंद केल्यावरती वेट लॉस होतो, तर ते कितपत खरं आहे? ओके, अगेन व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू, कारण मलाही खूप भात आवडतो. हे बघ, कुठलीही गोष्ट बंद करणं माझ्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचं आहे. याला रिझन असं आहे की राईस इटर्सच जो कोणी असतील, साऊथ इंडियन फॉर एक्झाम्पल कम्युनिटीचे आपण म्हणतो की राईस इटर्स आहेत, वी कॅनॉट टेल देम टू स्टॉप. परंतु कसं असतं, मॉडिफिकेशन इन द पोर्शन इज इम्पॉर्टंट. आणि थोडा तो कमी करून त्याच्या जागी यू कॅन ऍड समथिंग मोर टू इट, प्रोटीन फायबरचा कॉन्टेंट, देन इट इज फाईन. पण माझ्या दृष्टीने बंद करणं हे ऑप्शन नाही आहे, अनलेस पेशंट हे खूप ओबीज आहे, ज्यांना डायबिटीज हेवी आहे, आणि त्यांना ऑलरेडी डॉक्टरांनीही सांगितलेलं आहे. अशा लोकांनी
वादात जाऊ नये, थोडा कंट्रोल करावा. पण अदरवाईज जे फक्त ओबीज लोक आहेत त्यांना तर मी स्पष्ट सांगेन की बंद नाही करायचं. ऑलवेज रिमेंबर तुमचा पोर्शन, की तुमची जी प्लेट आहे, जसं मी एक 9 इंच प्लेट पेशंट्सना दाखवते, आपलं जेवणाचं ताट, त्याच्यामध्ये तो असू देत ना भाग. अगं आपल्या कल्चरमध्येच हे सगळ्या ताटाचं डावं उजवं सगळ्या बाजूंचं वाढण्याचं ठिकाणं सुद्धा, पदार्थ सुद्धा फिक्स आहेत. एवढं रिच कल्चर कुठे आहे तेव्हा? त्यामुळे नाही म्हटलं तर शक्य नाही, पण पोर्शन कंट्रोलनी केलं तर आरामशीर खाऊ शकतात. आजकाल ब्राऊन राईस पण खूप ट्रेंडिंग आहे, तर मग कुठला भात चांगला आहे, नॉर्मल आपण जो खातो तो भात का ब्राऊन राईस? अगेन सेन्सिटिव्ह इश्यू, कारण मलाही भात भयंकर आवडतो. सो पांढरा शुभ्र भात, पिवळं वरण, त्याच्यावर तुपाची धार, लिंबू. हे बघ, हे आपलं कल्चर आहे. मी असं म्हणणार नाही तुला की पांढरा पूर्ण खाऊच नका किंवा ब्राऊनच खा. ऑप्शन म्हणून बोथ द राईसेस कॅन बी इटन, बट त्याच्या बरोबरीने काय खातोय आपण हे महत्वाचं आहे. ताटभर फक्त पांढरा भात खाणं हे नाही रेकमेंडेड. आपलं जे ताट आहे, आपल्या ताटामध्ये डावी उजवी वरची खालची सगळी बाजू ही फिक्स्ड आहे. त्यामुळे 9 इंच प्लेट, जी जेवणाची प्लेट, ज्याचं ट्रेनिंग आम्ही पेशंट्सना देतो की त्यांच्या प्लेटला त्यांनी कसं भरलं पाहिजे, तर भात कुठलाही खाल्ला तरी फरक पडणार नाही फारसा. ऑफकोर्स ब्राऊन राईस हॅज मोर फायबर इन इट, पण दॅट डझंट मीन की पांढरा भात खाऊच नाही. हे बघ, बंद काही करायचं नाही, पण यू कॅन मॉडिफाय द पोर्शन ऑफ बोथ द राईसेस. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी असं म्हणेन की जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमच्याकडे एखादा काय म्हणतात, म्हणजे एखादा सण आहे किंवा तुम्ही एखाद्या इव्हेंटला गेलात किंवा घरात काही कार्यक्रम वगैरे आहे, या वेळेला तुम्ही ऑप्शन नसेल तर डेफिनेटली यू शुड गो फॉर इट. पण जे पेशंट्स ऑलरेडी डायबिटिक आहेत, मेडिसिन्स चालू आहेत, शुगर्स हाय आहेत आणि डॉक्टर हॅज टोल्ड देम, दे शुड नॉट गो फॉर व्हाईट राईस ॲट ऑल. त्यामुळे कसं असतं ना की हे जेव्हा स्पेसिफिक प्रश्न विचारले जातात ना, की मला मग असं फार थोडासा ताण येतो. कारण काय होतं, माझ्या जर्नीच्या वेळेलाही मला हा त्रास झालेला आहे, बिकॉज आय वॉज अ राईस ईटर. आय स्टील ॲम. फक्त आता काय झालंय की एक बघायचा दृष्टिकोन बदलतो जेवण घेताना. सो पूर्वी एक विजिलन्स नव्हता, तो आता आहे. फरक एवढाच आहे. सो माय आन्सर इज दॅट बोथ द राईसेस यू शुड हॅव विजिलन्स व्हाईल यू आर चुझिंग. ओके. असंही बोललं जातं की रात्रीचं नाही जेवलं किंवा रात्रीचं जेवण स्किप केलं तर वेट लॉस जर्नीमध्ये हेल्प होते, तर ते कितपत खरं आहे? जर एक वेळचं जेवण नाहीच जेवला तर कॅलरी डेफिसिट होईल आणि वजन कमीच होणार आहे. परंतु याला एक दुसरा अँगल असा आहे की आजकाल इंटरमिटंट फास्टिंग लोक फार करायला लागली आहेत, कारण एक तो ट्रेंडच असा चालू आहे. सो 2 टाइम्स मील दे टेक आणि संध्याकाळचं जेवण स्किप करतात आणि मग ते पूर्ण 16 तासांनी नेक्स्ट डेला जेवतात. तर माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या पेशंट्सना रेकमेंडेड नाही, फॉर एक्झाम्पल डायबिटीसचे पेशंट्स आहेत की ज्यांना 3 meals a day इज अ मस्ट, कॅलरी रेस्ट्रिक्टेड मील्स इज अ मस्ट, त्या लोकांना डॉक्टर सांगतात त्यांनी ह्यामध्ये पडूच नाहीये. नॉर्मली ज्यांना फक्त वजन कमी करायचंय, वेट मॅनेज करायचंय, आहे कमी केलेलं ते नियंत्रणात ठेवायचंय, दे कॅन फॉलो दिस, की बाबा नाही आम्ही डाएट डिनर करत आहोत. परंतु मग जे नेक्स्ट मील किंवा नेक्स्ट 2 meals जे ते घेत आहेत त्यांनी मात्र हे बघायला पाहिजे की त्यांच्या शरीराला लागणारं न्यूट्रिशन त्यातनं भरून निघतंय की नाही. नाहीतर काय होईल, दे विल लूज वेट बट दे विल ऑल्सो लूज अ लॉट ऑफ मसल अँड दे विल बिकम वीक. त्यामुळे वेट लॉस करणं म्हणजे शरीर गमावणं नाही. असं पण एक मिथ आहे का, आय डोंट नो व्हॉट, पण असं काही लोक बोलतात की ब्रेकफास्ट स्किप करा आणि काही लोक म्हणतात की हेवी ब्रेकफास्ट घ्या, तर व्हॉट मेक्स लॉजिक? सी, ब्रेकफास्ट शब्दाचाच अर्थ असतो यू आर ब्रेकिंग द फास्ट. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की जे लोक काम करतात, ज्यांचं लाईफस्टाईल आहे थोडंसं हेक्टिक आहे किंवा ज्यांना कॅलरिफिक रिक्वायरमेंट भरपूर आहे, जसं वयात येणारी मुलं असतील, तरुण मुलं असतील किंवा ऑफिसमध्ये भरपूर काम करणारे लोक असतील, तर दे शुड हॅव गुड ब्रेकफास्ट. आणि त्या ब्रेकफास्टमध्ये फक्त एवढंच आहे की तो कार्बोहायड्रेट रिच नसावा. म्हणजे मी उपमा, पोहे, फोडणीचे भात ते खायलाही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा ॲडिशनल नट्स असतील, भाज्या घालून असेल, असं करून ते त्यांनी खाणं गरजेचं आहे. सो ब्रेकफास्ट हे स्किप करा मी असं नाही म्हणणार, पण त्यात काय खाल हा तुमचा चॉईस करेक्ट झाला पाहिजे. कारण ते जे पहिलं मील आहे हे रात्रीच्या 8 तासाच्या उपासानंतरचा ब्रेक केलेला फास्ट आहे. सो यू हॅव टू इट दॅट.
बट वेन युअर इटिंग दॅट मेक शुअर यू विल नॉट ओनली ब्रेक इट ऑन द कार्बोहायड्रेट्स. मग तो हेवी असला पाहिजे. हेवीपेक्षा न्यूट्रिशन रिच असला पाहिजे. जसं ड्रायफ्रुट्स असतात, सोक केलेले नट्स वगैरे, किंवा फ्रूट असतील, किंवा त्याच्या बरोबरीने जसं मी म्हणलं की शाळेत जाणारा मुलगा किंवा ऑफिसला जाणारी लोक किंवा वयात येणारी मुलं, तर त्यांनी थोडंसं प्रोटीन आणि फायबर रिच शेक, म्हणजे पोहे सुद्धा चालतील ग, पण मग त्याच्यामध्ये तुम्ही मे बी स्प्राउट्स घाला, यू कॅन मेक इट एनरिच्ड. मी जसं म्हटलं की आपल्याला जे नॉर्मल आपण दिसणारं नॉर्मल फूड खातो ना, त्यांनी एक वेगळं समाधान मिळतं, पण अल्टिमेटली तेच पुढे खाणार आहोत. सो ती जी हॅबिट जर असली ना की ठीक आहे बाबा मी पोहे खाते, तर मग त्या पोह्याला थोडंसं मी मॉडिफाय करून दिले तर सगळ्या फॅमिलीला ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फायबरचा इंटेक त्याच्याबरोबर व्यवस्थित होईल. मग सोकनट्स असतील, मे बी त्याच्याबरोबर फ्रूट असेल, हा ब्रेकफास्ट आहे. किंवा मग कुणी बॉइल्ड एग्स खाणार किंवा नॉन व्हेजिटेरियन लोकांकरता. सो ब्रेकफास्ट माझ्या दृष्टीने हा खूप इम्पॉर्टंट मील आहे इफ इट इज रिक्वायर्ड फॉर युअर बॉडी, आणि तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही न्यूट्रिशनली बघणं गरजेचं आहे. आता जसं वय वाढत जातं तसं पोटाकडची चरबी ती वाढत जाते आणि कितीही हेल्दी खाल्लं तरी ते काय कमी होत नाही, तर ते कशामुळे? ओके, सो आपल्याकडे पोटावरची चरबी हा खूप कळीचा मुद्दा आहे. कारण सेंट्रल फॅट जे आहे ते तुला सांगते, तुझी वेट लॉसची जर्नी सुरू झाली, सगळं झालं तरी सेंट्रल फॅट जायला खूप वेळ लागतो. ते फॅट टफ असतं, जे सगळ्यात शेवटी बर्न होतं. त्याच्यासाठी खूप पेशन्स आणि परसिस्टन्स लागतो. आणि इंडियन एक जेनेटिकलीच एक स्ट्रक्चर जे आपलं आहे की जसं वेस्टर्न लोक थोडे मस्क्युलर असतात, लीन, आपल्याकडे थोडासा तो एक फॅट भाग जो जास्त असतो. इव्हन स्त्रियांना मध्ये सुद्धा पोस्ट प्रेग्नन्सी फॅट, कारण ते जाण्यासाठी तेव्हा नीट प्रयत्न केले जर नाही ना ग, तर ते परसिस्टंट राहतं अँड दॅट इट बिकम्स डिफिकल्ट. पण ते जाण्यासाठी तुम्हाला पेशन्सच लागतात, कारण त्याचाही क्विक फिक्स नाही, अनलेस यू गो फॉर सम फॅट बर्निंग मेडिकेशन्स वगैरे असं काहीतरी जे लोक करतात. ओके, पण अदरवाईज नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये सुद्धा मी बघते की ती चरबी जर कमी करायची असेल ना, तर तुम्हाला हे थोडंसं मसल ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग असेल, नॉर्मल रेग्युलर एक्सरसाइज आणि तुमचं खाणं, या 2 गोष्टींना खरंच पर्याय नाहीये, पण ते कमी होतं. आता थोडंसं वेट गेन कडे जाऊयात. असं म्हणलं जातं की केळी खाल्ल्याने वजन वाढतं, तर इज इट ट्रू? खरं असेल तर मग खायला चालू हे बघ, फक्त केळी खाऊन जर वजन वाढलं असतं तर मग मी बोलायला नको. आपल्याकडे असं कोणीच राहिलं नसतं ते, कारण मग खूपच इझी चीप ऑप्शन आहे की फक्त केळी खात राहा. सी काय आहे, केळ्याने वजन वाढतं, परंतु कसं आहे ना की केळी कुठल्या वेळेला आपण केळं खातोय, कसं असतं, आम्ही जनरली सांगतो की एक प्री वर्कआउट मील म्हणून किंवा एक स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता, पण प्रोव्हायडेड तुमच्या बाकीच्या रुटीनमध्ये तुमचं काम किंवा कॅलरी बर्निंग जे चालतं ते भरपूर असेल, कारण इट इज अ गुड पर्गेटिव्ह, तुमच्या डायजेशनसाठी पण ते चांगलं आहे. ऑफकोर्स वेट गेन त्यांनी होतो, पण निव्वळ केळ्याला फक्त एकट्या केळ्याचं क्रेडिट नाहीये. बाकी पण भरपूर फ्रुट्स आहेतच, परंतु येस, आय वुड से येस, इट हेल्प्स इन गेनिंग वेट मोर. अच्छा, आणि तूप बद्दल काय म्हणणं तुमचं? माझं अगदी आवडीची गोष्ट आहे ती, कारण मी तुला जसं म्हणाले की माझ्या स्वतःच्या जर्नीमध्ये सुद्धा हे बघ, दिवसाला 5-1 ग्रॅम तरी लोणकढं घरचं, ब्रॅकेट बोल्ड आयटॅलिक मी सांगते, नॉट द रेडीमेड थिंग्स, घरात केलेलं, म्हणजे दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकातलं लोणी आणि लोण्यापासून बनलेलं तूप, ह्या प्रोसेसमधनं कल्चरमधनं जे तूप जातं, घरातलं लोणकढं, ते 5 ग्रॅम्स आय थिंक, बिकॉज इट्स अ गुड फॅट, माहितीये का, इट्स अ गुड फॅट, वी नीड दोज फॅट्स ऍक्च्युली. पण त्याची क्वांटिटी, म्हणजे म्हणून तुपातच जेवण बनवून खायचंय का, तर नाही, तर वरून तुम्ही तुमच्या भाकरीला लावून, पोळीला लावून, पण यू शुड इट, इट हेल्प्स ऍक्च्युली. ओके, म्हणजे वेट लॉस साठी पण हेल्प करतं, वेट गेन साठी? फॉर एव्हरीबडी आय वुड से दे शुड डू इट, अनलेस तुम्हाला चरबी इतकी प्रचंड प्रमाणात आहे की मेडिसिन्स चालू आहेत तुम्हाला, आणि मग दॅट टाइम डॉक्टर्स हॅव कम्प्लिटली टोल्ड यू टू स्टॉप टेकिंग सच फॅट्स फॉर सम डेज, यू शुड नॉट.
पण अदरवाईज आय वुड से की 5 grams पर पर्सन एव्हरी डे इज ऍब्सोल्युटली हार्मलेस. आणि ड्रायफ्रुट्स बद्दल काय म्हणणं आहे? वेट लॉस किंवा वेट गेन मध्ये कसं हेल्प करतं? ड्रायफ्रुट्स मध्ये कसं आहे ना की त्यात कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रियंट्स आहेत, फायबर्स आहेत, विटॅमिन्स, मिनरल्स आहेत. त्यामुळे ड्रायफ्रुट्स मध्ये कसं होतं की प्रत्येक ड्रायफ्रुटचा स्वतःचा एक न्यूट्रिशन इंडेक्स असतो. मग काही ड्रायफ्रुट्स आहेत ते तुला म्हणजे जास्त फॅटी, जसं पिस्ता आणि बदाम. काही ड्रायफ्रुट्स आहेत जसं आमंड आणि वॉलनट, म्हणजे सॉरी पिस्ता आणि काजू म्हणायचं तुम्हाला. आमंड्स आणि वॉलनट्स आहेत याच्यामध्ये न्यूट्रिशन, फायबर आणि हे सगळे ओमेगा 3 फॅट्स वगैरे हे सगळे असतात. तर कसं होतं ना की ड्रायफ्रुट्स तुम्ही कसे खाता, कुठल्या वेळी खाता आणि कशाच्या कॉन्ज्युगेशन मध्ये खाता यावरती त्याचे इफेक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा जी पेशंट्स आहेत माझ्याकडे, त्यातल्या बऱ्याचशा पेशंट्सना मी मॉर्निंगला सोक केलेले एक 4 ते 5 बदाम आणि एक वॉलनट त्यांना कंपल्सरी मी खायला सांगते. किंवा सीड्स असतात, म्हणजे भोपळ्याचे, ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या बिया आजकाल सीड मिक्सेस जे मिळतात, मग त्याच्यात अगदी तीळ असेल, जवस असेल, हे सगळं मी खायला सांगते. परंतु कसं होतं की लोक आपल्याकडे ना जनरली हे मिठायांमध्ये खाल्लं जातं. पूर्वी माझी आजी, म्हणजे लहानपणी जे माझी आठवते की खाऊ, फीस्ट खाऊ असं म्हटलं की मग ती मुठभर बदाम देईल किंवा असं काहीतरी देईल. तेव्हा ते खाऊ म्हणून ज्या वेळेत खाल्लं जायचं त्याचा इफेक्ट न्यूट्रिशन देणं म्हणून होता. पण हे जेव्हा तुम्ही शिऱ्यावर टाकून, मिठायांवर टाकून खाता, सो इट इज गोइंग टू ऍड मोर अँड मोर कॅलरीज इन युअर एक्झिस्टंट फूड. मग तो वेट गेनच होणार तुमचा. पण वेट लॉस जर्नी डज नॉट मीन की तुम्ही खायचं नाही. खायचं आहे, परंतु तुमची वेळ आणि त्याच्या बरोबरीने काय खाताय हे बघायला पाहिजे. ओके. फ्रूट ज्यूस चांगला आहे का फ्रुट्स अख्खे खाल्लेले चांगले असतात? ऍब्सोल्युटली फ्रुट्स अख्खे. कारण पुन्हा तेच आहे की जे अख्खं फ्रूट घेऊन तू चावून चावून खाणार, तेव्हा तुझ्या तोंडातनं सुटलेली लाळ, त्या खाल्लेल्या फ्रूटचा फायबर, तो तू सगळा चू करून करून तुझ्या पोटात ते फायबर पण जाणार. त्याची चव, त्याचा रंग, त्याचा वास, तुझ्या सगळे सेन्सेस तृप्त. पोटात गेल्यावरती शिवाय डायजेशन मध्येही ते तुला हेल्प करतं. कारण काय होतं ग, एक मी कंपनीचं नाव नाही घेणार, अप्रतिम असा ज्युसर आणला आणि मग अख्खा ऍपल गेलो आणि ते सुंदर त्याचा ज्यूस. पण अगं त्याचा जितका त्याचा फायबर कंटेंट वाया गेला, मलाच सॅड वाटलं की काय, म्हणजे एवढ्या महागड्या ऍपल मधनं मी काय अचीव्ह केलं, तर एक ग्लास ऍपल ज्यूस, नॉट वर्थ इट. इवन लहान मुलांना सुद्धा त्या अशा छोट्या नेट्स मिळतात ज्याच्यात फळांचे तुकडे घालून खायला देतात. कारण मग तो पल्प जो आहे त्याच्यातलं जे फायबर आहे, सो ते आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे ज्युसेस म्हणजे सांगू का, पुन्हा ती नुसती शुगर झाली जी क्विकली रक्तात ऍब्झॉर्ब होते आणि त्याचा काही उपयोग होत नाही. आजकाल ऍड्स मध्ये असं दाखवलं जातं की स्विच टू ब्राऊन ब्रेड. व्हाईट ब्रेड खाऊ नका, इट इज नॉट हेल्दी, ब्राऊन ब्रेड इज मोर हेल्दियर. तर ते खरंच आहे का? एक्झॅक्टली. ओके, आय वुड से इट्स अ स्कॅम. ओके, तसं का बरं? सी, कारण ब्राऊन ब्रेड नक्की काय असतो, तर इट्स अ कलरिंग एजंट व्हॉट दे आर पुटिंग इन इट. त्यामुळे फरक काही वेगळा पडत नाही. मैदा ते काय होतं, तू कॉन्टेंट वाचलेस ना. आम्ही पेशंट्सना लेबल रिडिंग शिकवतो, न्यूट्रिशनल लेबल रिडिंग पण शिकवतो. त्यांना आपापलंच कळायला लागतं. कारण प्रॉडक्टची फ्रंट साईड इतकी अट्रॅक्टिव्ह दिसते की बॅक साईडला कोणी जात नाही. मला तर असं वाटतंय ना की तू कुठल्याही उद्या फोनवरतीही हाय प्रोटीन हाय फायबर लिहिलं तर लोक खरेदी करतील. एवढंच पाहिजे असतं त्यांना. त्यामुळे त्यांना हे कळत नाही की ऍक्च्युली म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले इमल्सिफायर्स आहेत, कुठले कुठले प्रिझर्वेटिव्स आहेत. त्याच्यानंतर जेव्हा तो मैदा आहे तो सुपर फाईन आहे, त्यातला फायबर ऑलरेडी सगळा निघून गेलेला आहे, काहीच नाहीये. सो बेसिकलीच एक तर काय आहे की ब्रेड ह्या गोष्टीमध्ये मी फारशी इंटरेस्टेड नसते. अगदीच क्वचित कधीतरी मग मी लोकांना सांगते की जो तुमचा काय मल्टीग्रेन ब्रेडच्या नावाखाली काय आजकाल बरेच प्रॉडक्ट्स निघालेत, यू कॅन मे बी स्टिक टू दॅट विथ 1 पीस ऑर स्लाइस. जसा राय ब्रेड असतो, इवन लोक सारडो ब्रेड आणि हे खातात ना. ते आपलं कल्चर आहे ना, मी ते प्रमोट करते. पण मला असं वाटतं त्यातल्या त्यात की हे सर्रास मिळणारे जे ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड आहेत ना, इट इज जस्ट अ स्कॅम. त्यात काहीही माझ्या दृष्टीने न्यूट्रिशनच्या रिलेटेड तर इट हॅज नथिंग. आता हे मी खूप वेळा बघितलंय, जी लोक एकदम फिटनेस ओरिएंटेड असतात किंवा वेट लॉसच्या जर्नीमध्ये असतात, शुगर अजिबात नाही खात. ब्लॅक कॉफी पितील, ब्लॅक टी पितील, ग्रीन टी पितील, मिठाई नाही खाणार, नो शुगर ॲट ऑल. ते खरंच काय बेनिफिट देतं काय, की अगेन इट इज अ स्कॅम? ओके, याला
2-3 ऍस्पेक्ट्स आहेत, कसे मी तुला सांगते. हम्म. जी लोक अतिशय कॅलरी कॉन्शियस आहेत, की ज्यांचा स्वतःचा प्रोफेशन मध्ये दे हॅव टू लुक परफेक्ट अँड फिट, दे डू नॉट ऍड ऍडिशनल शुगर इन देअर फूड. कारण तुला मी एक सांगते, तू पोळीचा एक तुकडा जर खूप वेळ चावत बसलीस ना तरी त्याची गोड चव लागते, कारण जे हम्म. आपण खातो त्याची शुगरच बनते. त्यामुळे बॉडीला जी रिक्वायर्ड शुगर असते ना टेक्निकली, ती आपल्या खाण्यातनं ऑलरेडी मिळत असते. बरं. सो दोज पीपल हू अंडरस्टँड दॅट. म्हणजे मी स्वतः जेव्हा काही दिवस किंवा काही आठवडे मी हा प्रयोग केला होता, की सुरुवातीला जेव्हा माझी जर्नी चालू केली तेव्हा शुगर बंद केली वरची घेणं मी. ऑफकोर्स सुरुवातीला त्रास झाला, पण देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की दूध प्यायल्यावर सुद्धा थोडंसं त्या दुधातली शुगर जाणवायला लागली. कारण वी आर ऍक्च्युली कन्झ्युमिंग सिन्स आवर चाइल्डहुड मोर शुगर दॅन इट इज नीडेड. तू 1 कप चहा जरी वेगळ्या वेगळ्या लोकांकडे किंवा बाहेर जाऊन घेतलास ना, त्यात सुद्धा कधी 1 चमचा, कधी 1.5 चमचा. सो आपल्याकडे असं प्रमाण काही फिक्स नाहीये. बट वेन यू स्टॉप देन यू सी द बेनिफिट्स ऑफ इट, अँड दॅट इज वाय दीज पीपल आर व्हेरी कॉन्शियस. कारण ते एम्प्टी कॅलरीज आहेत. वाय विल दे टेक? अगं वी नो की आज समजा 140 कॅलरी 1 चमच्यामध्ये असतील समजा, तर तेवढी बर्न करायला किती कष्ट घ्यावे लागतात. सो दोज पीपल वॉन्ट टू सेव्ह देअर एफर्ट्स. आय वुड They से are the smartest people. the smartest people. We should learn. ओके. सो वेट लॉसच्या जर्नीमध्ये अगेन चीट डे नावाचा एक प्रकार असतो. एक आठवड्यातून 1 दिवस यू कॅन ईट एनीथिंग. आठवड्यातनं 1 दिवस नाही ग, 15 दिवसातनं एकदा अच्छा. चीट डे करू दे. पण मग अच्छा, पण मग त्यांनी अख्ख्या आठवड्याची किंवा 15 दिवसाची मेहनत खराब होऊन जाते का? नाही, हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगते. जेव्हा मेटाबॉलिक ट्रेनिंग, एखादी व्यक्ती जेव्हा कॅलरी रेस्ट्रिक्टेड फूडवर आहे, की 3 वेळचं जेवतीये पण कॅलरीज कंट्रोल्ड आहेत किंवा कमी आहेत, बरोबर झोप आहे, थोडी एक्सरसाइज चालू आहे, जेव्हा शरीर या फेजमधनं जात असतं तेव्हा एखाद्या जेवणाने ना 15 दिवसातनं किंवा चीट केल्याचा फार फरक नाही पडत. कारण त्याचं लगेच मग तुम्हाला जबाबदारी आहे ग ही, की मी आज हे खाल्लंय ना, मग आता मी उद्याला थोडं रिप्लेनिश करते. आय फोकस मोर ऑन हॅव्हिंग लाईट फूड अँड सूप अँड सॅलड किंवा असं काहीतरी. माझ्या दृष्टीने बंद करणं हा ऑप्शन नाही, कारण माणसाने खाऊन पिऊन जगावं. पण आता मी हे बोलताना कुठल्या फेजमध्ये आहे हे ओळखणं गरजेचं आहे. सो नाही, एक मॅडम म्हणाल्या होत्या, तर मग मी आता मला असं वाटतंय ते योग्य आहे. आपण आपल्या परीनेच फक्त, म्हणजे लोक तेवढा पार्ट काढून घेतात फक्त कॉन्व्हर्सेशनचा, पण सिन्स मी त्या जर्नीमध्ये पूर्ण गेली आहे, सो आय कॅन टेल यू धिस की रेस्ट्रिक्टेड कॅलरी फूड किंवा हे सगळं चालू असताना 15 दिवसातनं एकदा चीट मील अवश्य करावं. त्याने एकतर तुझ्या रसना तृप्त होतात, यू फील सॅटिस्फाईड ऑल्सो. आणि काय होतं सांगते, की पॅरलली वेन वी पुट अवर पेशंट्स ऑन सच प्लॅन्स, वी ऍक्च्युअली गिव्ह देम अ हेल्प, की बाहेर गेल्यावर त्यांनी काय खावं. फॉर एक्झाम्पल, कुणी जर ट्रॅव्हलिंगच्या जॉबमध्ये असेल तर त्यांचा कसा कंट्रोल राहील जर्नीमध्ये, किंवा हॉटेल स्टेज होत असतील तर त्यांना मग आम्ही हे सांगून ठेवलेलं असतं की तुम्ही अशा वेळेला काय काय खा. किंवा फॅमिली बरोबर सॅटर्डे संडे आता सगळेजण, मला तर वाटते कुणी स्वयंपाक करतच नसावं घरी. बाहेर गेल्यावरती मग देन वी टेल देम की तुम्ही साऊथ इंडियन असेल, नॉर्थ इंडियन असेल, कॉन्टिनेंटल असेल, तुम्ही काय ऑप्शन्स खा. बेसिकली काय होतं ना, लोकांना इमोशनल सिक्युरिटी हवी असते वेन दे आर ऑन वेट लॉस प्लॅन. कारण त्यांना असं वाटतं की आता माझे खाणं पिणं आउटिंग सगळं बंद आणि रेस्ट्रिक्टेड होणार आहे. सो इमोशनल आघातच इतका असतो, पण असं काहीही नाहीये. सो चीट मील फॉर मी वन्स इन 15 days इज नो प्रॉब्लेम एट ऑल. आता जसं तुम्ही म्हणलात बाहेर गेल्यावरती काय काय खाल्लं पाहिजे, तर ते एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत ज्या बाहेर गेल्यावरती लोक खाऊ शकतात. सी, प्रत्येक कुझिन मध्ये ना चांगल्या चांगल्या गोष्टी पण असतात, पण तुम्ही त्या ऑप्ट केल्या पाहिजेत. कॉन्टिनेंटल कुझिन्स मध्ये यू हॅव अमेझिंग सूप्स अँड सॅलड्स, यू हॅव वन डिश मील्स की ज्या न्यूट्रिशन रिच असतात. त्यामुळे मी तर सांगते ना की आज फक्त लोक मोठाले डोसे खाऊन बसतात, पण यू कॅन ऍक्च्युली गो फॉर बेबी. म्हणजे मेदूवडा असेल, एक सिंगल घेतला असेल, त्याच्याबरोबर भरपूर सांबर विथ भाज्या खाल्ल्या, खोबऱ्याची चटणी इज अ मस्ट, दॅट इज अ गुड फॅट, यू नीड इट. मग तुम्ही कॉफी प्या, किंवा तो जो एक बिसीबेळे भात प्रकार असतो की जो इवन इफ इट इज राईस, इट हॅज गॉट लॉट ऑफ व्हेजिटेबल्स इन इट. सो हे लोक नाही खात. आपल्याला मोठाले डोसे आणि सो इट्स ओके, म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट इट. माझं म्हणणं एवढंच आहे की जर मला नसेलच अवॉइड करता येत, तर मी 100% चुकण्यापेक्षा मी 30-40%च चुकते ना. कारण मग त्याच्यानंतर पण दिवसभरात पुढचे मील्स येणार आहेत. सो माझं इमिजिएट कॅल्क्युलेशन होतं की हा, आता आज मी हे खाल्लंय ना ब्रेकफास्टला, लंच डिनरमध्ये मग मी हे जे काही फूड आहे ते असं असं खाईन. सो जसं मी तुला म्हणाले की भारतामध्ये जेवढं व्हेरिएशन मील्स जेवढ्या काही मिळतात, कुझिन्स वेगळ्या वेगळ्या,
त्या प्रत्येक कुझिनमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो इट इज ऑलवेज युअर चॉईस. सो मी त्याच पद्धतीने पेशंट्सना हँडल करते की एक गुजराती पेशंट आहे, एक कोणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या कास्ट अँड क्रीडचे, त्यांना मी कुठल्याही गोष्टींनी नकार नाही देत, कारण त्यांच्या कल्चरचं फूड ते रोजच बनवून खाणार आहेत, शिवाय हॉटेलमध्ये जाणार आहेत मला माहिती. मी जाऊ नका म्हणाले तर ते जाऊन काहीतरी चुकीचं खातील, त्यापेक्षा मी म्हणेन नाही तुम्ही जा पण हे खा. आय थिंक दॅट इज मच बेटर. सो मोर रॉंग और लेस रॉंग. व्हेरी ट्रू. त्याच्यानंतर आजकाल डाएट कोक आणि झिरो शुगर ड्रिंक्स हे खूप चर्चेत आहे. बरेच लोक आजकाल जेनझीच्या हातात खूप ते बॉटल्स दिसतात. आस्क मी, माझ्या घरात जेनझी आहे माझा मुलगा, आणि सी इट्स अ स्कॅम बिकॉज नथिंग इज झिरो शुगर वगैरे, फक्त स्वीटनर्स वेगळे वेगळे असतात, पण इफेक्ट मोर ऑर लेस सगळे सेमच आहेत. सो आय एम ऍब्सोल्युटली अगेन्स्ट अँड इट्स बिग नो. ओके, असं का बरं एक्झॅक्टली? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? द रिझन इज अगेन दे आर एम्प्टी कॅलरीज. एम्प्टी कॅलरीज आहेत त्या, आणि जरी शुगर नसली तरी शुगरचे जे सबस्टिट्यूट्स घेतले जातात, तुझ्या जिभेवर जेव्हा गोड चव येते तेव्हा त्यातली साखर ऍब्झॉर्ब करायला रक्तात तुला इन्शुलिनच लागतं. सो मेंदूला कळतं गोड चव आली, द्या साखर येते म्हणजे इन्शुलिन सिक्रेट करा, पण मग कळतं अरे साखर तर नाहीच आहे. मग अशा पद्धतीने सुद्धा इन्शुलिन रेझिस्टन्स हळूहळू डेव्हलप होऊ शकतो, माहितीये का. त्यामुळे त्याचे इफेक्ट क्विक नसले ना तरी लॉंगर रन्स मध्ये असतात. म्हणून कधी कधी आम्ही पेशंटना सांगतो की एवढी शुगर घे बाई, पण शुगर फ्री, किंवा आय डोंट वॉन्ट टू नेम एनी ब्रँड, सॉरी, पण सबस्टिट्यूट्स नका वापरू. आणि ज्या पॅक्ड फूड वरती डाएट फूड असं लिहिलंय, म्हणजे ते खरंच हेल्दी आहे का? वी टीच आवर पेशंट्स टू रीड द लेबल्स. मग ते आम्हाला आनंदाने येऊन सांगतात, मॅडम तुम्हाला माहितीये का हे असं असं होतं. बिकॉज डाएट फूड हे असं काही एक्झिस्टच करत नाही माझ्या दृष्टीने. एव्हरी फूड इज गुड, बट वेदर इट इज गुड फॉर यू ऑर नॉट, दॅट यू हॅव टू डिसाईड. जसं तुम्ही मॅम म्हणलात मगाशी, तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्हाला जो सगळ्यात फायदेशीर ठरला तो म्हणजे मातीतल्या ताटामध्ये. येस. तर ते खरंच वेट लॉसचं सिक्रेट आहे का? ऍब्सोल्युटली 101%. का तुला मी सांगते, कारण मी तुला आपल्या कॉन्व्हर्सेशनच्या सुरुवातीला सांगितलं की आपण जे जन्माला येतो तो जो काही जेनेटिक पॅटर्न घेऊन येतो, आपले अँसेस्टर्स जे खाऊन मोठे झाले, जगले आणि चांगलं आयुष्य, सुदृढ आयुष्य जगले, ते हेच खाऊन जगले. आता काय झालंय ना की सगळं ते फास्ट फूड म्हणा किंवा फिंगर टिप्स वरती येणारं जे जेवण आहे, जे पटकन मिळतं आपल्याला, स्विगी, झोमॅटो अँड ऑल दीज थिंग्स, त्यामुळे काय झालंय आपल्याच अँसेस्ट्रल फूडकडे आपण पाठ फिरवली आहे. सो हे जे मातीतनं उगवणारं अन्न, त्या सगळ्या सगळी छोटी छोटी कडधान्य, जी वेगळी वेगळी प्रकार, अगं मूग सुद्धा किती प्रकारचे अवेलेबल आहेत, आपल्याला माहित नाही. हे मी जेव्हा ऍक्च्युली बघितलं तेव्हा मला पण असं वाटलं की अरे हा खजाना आहे अक्षरशः. सी, वेस्टचे लोक ना याच्याच वरती, म्हणजे दे गेट एक्साइटेड अबाउट ऑल दिस. म्हणजे हळदीचं दूध हे टर्मरिक लाटे म्हणून जेव्हा खूप खूप पैशात यायला लागलं, मग पुन्हा एकदा हळद दुधाकडे वळायला लागले लोक. इट इज जस्ट लाईक दॅट. सो जस्ट बिकॉज वी डिड नॉट नो दॅट. तर अँसेस्टर्सकडे आपल्या पूर्वी फक्त हे जे मातीतनं उगवलेली धान्य कडधान्य होती, याच्यापासूनच बनवलेल्या गोष्टींवरती ते जगत होते. तुझे लाडू त्यातनंच बनायचे, तुझी थालीपीठं बनत होती, तुझ्या भाज्या बनत होत्या, भाकऱ्या बनत होत्या. त्यामुळे काय होत होतं, त्यांना हे वेगळे वेगळे प्रोटीन्सचे सोर्सेस, फायबरचे सोर्सेस एका वेळेला मिळत होते. त्याच्यात घरचं मदही आलं, सॅलड्स, कोशिंबिरी आल्या, कच्चं खाणं, कच्चं म्हणण्यापेक्षा जेवढ्या पण प्रकारच्या तू बघशील व्हरायटी ऑफ कोशिंबिरी वगैरे. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की जर तुला वेट कमी करायचं असेल तर त्या वेट कमी करण्यासाठी जेवण कमी न करता आपलं अँसेस्ट्रल फूड जर आपण व्यवस्थित 3 वेळेला पोटभर जेवलो ना, तर शांत झोप लागणार आहे, तर एनर्जी राहणार आहे आणि काहीतरी करावंसं वाटणार आहे. कारण काय होतं माहितीये का की रिस्ट्रिक्टेड कॅलरी मील जरी आम्ही देत असलो तरी 3 वेळेला ते ताट बघून आनंद वाटला पाहिजे ह्याची पूर्ण काळजी आम्ही घेतो. कारण एक लक्षात घे, मील रिप्लेसमेंट थेरपीज वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इमॅजिन तुला आज फक्त सांगितलं की नाही हा मिल्कशेक म्हणजे तुझं जेवण आहे, इट इज नॉट गोइंग टू वर्कआउट फॉर यू. भलेही तुला त्या वेळेला लागणारी कॅलरीज त्यातनं मिळतील, पण बाकी सगळं काय, एक ह्युमन, आपण जिवंत व्यक्ती आहोत ना, आणि असं किती दिवस करणार. सो सस्टेनेबिलिटीसाठी म्हणून मी लोकांना सांगते की मग पहिल्यापासूनच याच्या थ्रू जा ना, की त्यांना डाएटिंग करतोय वगैरे असं वाटणारच नाही. मी जेवते
एक्झॅक्टली. हे कॅलरीज वगैरे मोजणं खरंच गरजेचं आहे का फक्त ते ओव्हररेटेड गोष्ट आहे? सी कॅलरीज मोजणं हे सगळ्यांनी फॅड म्हणून नाही करावं. पण जे खूप ओबीस पेशंट आहेत ना ग, ज्यांना औषधं पण चालू आहेत, किंवा माझ्याकडे आता अर्ली ओबेसिटीची खूप मुलं पण येतात बिचारी, त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. कारण समजा एक ॲव्हरेज इंडियन ह्युमन पकडेन मी, की जर त्यांची डेलीची गरज समजा काय 2200 कॅलरी वगैरे आहे समजा शरीराची गरज, आपल्याकडे अगं एकेका वेळच्या जेवणातनंच 1,500-2,000 कॅलरीज पोटात जातात. इतकं हेवी फूड असतं. मग त्यामुळे काय होतं, की अशा लोकांसाठी कॅलरी काउंट हा थोडा बघणं हे गरजेचं आहे. कारण मग त्यातनं डेफिसिट करून जेव्हा ते अन्न खातात, तेव्हा वेट लॉसला हेल्प होते. त्यामुळे बरं. नॉट अदरवाईज लोकं उगाचच ओव्हर कॉन्शियस होतात, त्या कॅलरी काउंट करत बसतात. म्हणजे अशीही माझ्या समोर लिटरली एक जमात येते, की दे डोंट नीड इट, दे नीड फूड ॲक्चुअली, बट दे काउंट देअर कॅलरीज जस्ट बिकॉज काय म्हणतात, एक जेनझी फॅशन असेल ती, किंवा जस्ट बिकॉज यू वॉन्ट टू लुक ॲस्थेटिकली गुड टू मॅच अप टू द एक्सपेक्टेशन्स ऑफ द वर्ल्ड, बट नॉट युअर सेल्फ, असं मी म्हणेन. त्यामुळे कॅलरी काउंट करणं हे फक्त त्या लोकांनीच करावं, बाकीच्यांनी करू नये. आणि अजून एक, सॉरी मी तो एक मुद्दा बोलीन इथे. हे बघ, जेव्हा मूल जन्माला येतं ना, 18 वर्षापर्यंत त्याची शारीरिक वाढ होत जाते, तेव्हा त्यांना हाय कॅलरी फूडच लागतं. ओके. कारण शरीर वाढायला लागतं, तेव्हा ते उष्मांक त्यांना जास्तीचे लागतात, तेव्हा वाढीला असणारी मुलं. एका सर्टन एज नंतर जेव्हा असं होतं, की ते उष्मांक कॅलरीचं खाणं वाढतच चाललंय, पण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कमी होत चालल्या. मग ते वर न वाढता आडवे वाढतात. मग चाइल्डहुड ओबेसिटी स्टार्ट होते. सो दॅट इज ऑल्सो वन पॉइंट वेअर इवन पेरेंट्स शुड बी लिटिल बिट अवेअर, की हा ब्रेकिंग पॉइंट कुठे येतोय. एक्झॅक्टली. ओके, कारण माझ्या घरात माझा मुलगा आहे, तो आता या जेनझीच एजचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्येही मी गोष्ट ऑब्झर्व केली होती वेळीच. त्यामुळे मग तिथे एक मला तो पॉइंट रिअलाइज झाला, की नाही, ही इज कन्झ्युमिंग मोर कॅलरीज दॅन इट इज नीडेड फॉर हिज बॉडी. आणि मग त्याचं खाणं थोडं मी वॉच केलं, पण ते गरजेचं आहे. बरं. आता वेट लॉस करताना प्रत्येक गोष्ट जरी आपण मातीतल्या ताटात खात असलो तरी पण पोर्शन वाईज घेतली पाहिजे का ते कसं मॅनेज केलं पाहिजे गोष्टी? ऑफकोर्स पोर्शन वाईजच. म्हणजे मी तुला म्हटलं, की आपल्या ताटामध्ये सगळ्या गोष्टींची जागा फिक्स्ड आहे आणि क्वांटिटी फिक्स्ड आहे. पण मी जसं म्हटलं, की मग पोळी, भाजी, काय तुझं ते वरण आमटी असेल, उसळ असतील, काय कडधान्य जे काय तू खातेस ते, त्या ताटामध्ये त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू कशी वाढेल हे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे नुसती ज्वारीची भाकरी किंवा नुसती बाजरीची भाकरी, का त्याच्यामध्ये आणि काही फॉर्टिफिकेशन केलेल्या गोष्टी, की ज्यांनी त्या एकाच भाकरीचा न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढेल, की जेणेकरून तू जे जेवण जेवतेस त्याचा हाय न्यूट्रिशन कोशंट वाढला, की तो पोटामध्ये ते इट विल स्टे फॉर अ लॉंग टाइम. इंटेस्टाईन्स मधनं पचायला इट विल टेक अ लॉंग टाइम. सो तुझी सटायटी सायकल मेंटेन राहते, खूप खूप भूक लागत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण नाहीयेत. त्यामुळे ह्या मातीतनं उगवलेल्या गोष्टींचेच कॉम्बिनेशन्स करून आम्ही आमच्या पेशंट्सना तसे रेकमेंडेशन्स मी करते. ओके. कारण मी पण स्वतः खाताना त्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या, की मग मातीतनंच उगवतं की सगळं, असं थोडी आहे. पण ते जे काही उगवतं, ती जी काही सगळी कडधान्य, त्यातली लोक हार्डली 50% खातात. हार्डली. म्हणजे आता एखाद्या कुठल्याही रँडम माणसाला विचारलं, की बाबा कडधान्य सांगा 5, 6वं नाही सांगता येणार आहे त्यांना. सो दे आर रेस्ट्रिक्टेड टू ओनली दॅट. आणि परत शिवाय जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स प्रकरण असतं. आता जे मी तुला सांगते आता, की ज्या प्रकारचं फूड मी रेकमेंड करते त्यांना, तर त्याच्यामध्ये आम्ही देतानाच हे बघतो, की ते सोनखत किंवा त्या काय म्हणतात त्याला, म्हणजे नॅचरल खतांवर उगवलेलं असायला हवं, ऑर्गॅनिक म्हणा. 100% ऑर्गॅनिक जगात काही नाही अवेलेबल, पण त्यातल्या त्यात ह्या ऑर्गॅनिक उगवलेल्या आणि सोनखतांवर वगैरे उगवलेली जी काही धान्य आहेत, इव्हन त्याचा साईज पण स्मॉल असतो. म्हणजे गावरान म्हणून एक आपल्याकडे म्हणतो ना, ही गावरान मटकी, गावरान मसूर. कारण आपण जनरली कुठल्याही स्टोअर मधनं आणल्यानंतर बघ, तो पण किती चवीत पण फरक पडतो, तसंच न्यूट्रिशन कोशंट मध्ये पण फरक पडतो. त्यामुळे मातीतल्या ताटात हे छोटं हेडिंग आहे, बट देर इज अ लॉट बिलो दॅट. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा असं ह्या प्रोसेस खूप महिन्यांसाठी फॉलो करावे लागतात, खूप दिवस जातात ह्याच्यामध्ये. पण जेव्हा आपण बघतो आजकाल सेलिब्रिटीजला
इन्स्टंट वेट लॉस होतोय, तर ते एक्झॅक्टली कशामुळे, असं काय करतात ते ज्याच्यामुळे एवढं इन्स्टंट वेट लॉस होतो? ओके, सो आता आपण खूप वेगळ्या क्वेश्चन आणि डिस्कशनकडे जातोय, पण आय थिंक वी शुड स्पीक अबाउट इट व्हेरी लाऊडली. कारण काय सांगते, हे जे लोक आहेत हेच सगळ्या जनरेशनच्या लोकांना, यंगस्टर्सना हे कुठेतरी मोटिवेट किंवा ते त्यांना आयडलाइज केलेलं असतं. त्यामुळे ही लोक स्वतःच्या ऍक्च्युअल पर्सनली ते काय करतात हे खरं खरं मला तरी नाही वाटत की सांगत असतील. कारण जसं मी म्हणाले तुला की being a doctor, I would say there is no quick fix for weight loss. If it is happening, then they are going for some drugs or some surgeries, which of course they will not tell us. त्यामुळे त्या पद्धतीने, पण तो त्यांचा जो लुक आहे तो जर आपण विदाउट मेकअप, मायनस मेकअप बघितला, then we will realize that it is not the healthy weight loss what they have undergone. सो आजकाल ही टर्म खूप ट्रेंडिंग आहे. सेलिब्रिटीज ओझेम्पिक किंवा GLP-1 वगैरे घेतात, त्याच्यामुळे इन्स्टंट वेट लॉस होतोय. तर इज दॅट नेसेसरी? ते जे काय ते इंजेक्शन घेतात ते घेणं हेल्दी आहेत, नाही हेल्दी आहेत, किंवा लॉंग टर्म त्याचे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात? ओके, हा एक खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कसं आहे ना की हे जे काही ओझेम्पिक तू म्हणतेस, तर ओझेम्पिक हे औषध बेसिकली हे ना डायबिटीज पेशंट्स करता देतात. म्हणजे ते GLP-1 जे आहे त्याचे वेगळे वेगळे मॉलिक्युल्स, म्हणजे सेमाग्लुटाईड आणि टिर्झेपेटाईड अशा कॅटेगरीज मध्ये ते येतं. अजून बरीच ब्रँड नेम्स आहेत औषधांची, जे जसं ओझेम्पिक त्यातलं वन ऑफ देम आहे. तर औषधं आहेत, इंजेक्टेबल्स आहेत. सी, औषधं म्हणून हे मार्केटमध्ये आलेलं आहे. इट इज नॉट मार्केटेड ॲज अ सोल्युशन फॉर वेट लॉस. लोकांनी ते ऑप्ट केलंय, पण ते चुकीचं आहे. कुठलंही औषध चुकीचं नाहीये, पण चुकीच्या गोष्टीसाठी जर व्यक्ती घेत असेल तर दॅट इज रॉंग. म्हणजे ही औषधं अशा लोकांसाठी काहीशी वरदान ठरली आहेत की ज्यांना त्यांच्या एक्स्ट्रीम ओबेसिटीमुळे प्रचंड त्रास होतो, आणि त्या ओबेसिटीमुळे त्यांना त्यांच्या शरीरातलं ज्या अनवॉन्टेड अवयवांवरची चरबी, सेंट्रल फॅट, विसरल फॅट कमी करता येत नाहीये, जसं लिव्हरचं फॅट, पोटावरची चरबी. सो याच्यासाठी ही औषधं बून आहेत. पण जस्ट बिकॉज मला काही किलो कमी करायचंय म्हणून एखादी ब्राईड कोणी जर जात असेल आणि म्हणत असेल नाही नाही मला, आणि आहेत असे 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 लोक येतात की नाही, आय वॉन्ट टू जस्ट रिड्यूस, मला एवढे एवढे इंच कमी करायचे म्हणून, तर दॅट इज नॉट राईट. सो हे कसं आहे ना की या औषधांचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स जर तू म्हणशील, तर साधं तू पॅरासिटामॉलची जरी गोळी घेतलीस तर त्याच्यात पण मागे साईड इफेक्ट्स लिहिलेलेच असतात. असं विदाउट साईड इफेक्ट्स काहीच नाहीये. पण मला काय म्हणायचंय की वेन अ रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर, फिजिशियन हे प्रिस्क्राईब करतायत एखाद्या पेशंटला त्यांच्या प्रॉब्लेम करता, तर ते प्रॉब्लेम करता दिलेलं गेलेलं औषध आहे, अँड नॉट द जनरल मेडिसिन फॉर रिडक्शन ऑफ युअर वेट. कारण काय होतं की फॅट लॉस करता हे मदत करतं, पण ऑलरेडी जर तुम्हाला ते रेकमेंडेडच नसेल तर त्याचे साईड इफेक्ट्स हे होणारच आहेत. आणि काय असतं की अशा प्रकारच्या औषधांमुळे, एक तुला सांगते की तू जे आता सेलिब्रिटीज म्हणालीस, तर तू ते बघशील तर ते असे संकन लुक आहे त्यांचा. कारण ते त्यांचा मसल लॉस होतो, ज्याला सार्कोपिनिया म्हणतात. सो हा त्याचा सगळ्यात मेजर डिसएडव्हान्टेज आहे. आणि जेव्हा तुला मसल लॉस होतो ना, तेव्हा तुझी इम्युनिटी सुद्धा हॅम्पर होते शरीराची, रोगप्रतिकारक शक्ती देखील बऱ्यापैकी कमी व्हायला लागते त्यांनी. त्यामुळे कसं असतं की ज्यांना हे करायचंय किंवा ज्यांना हे घ्यायचंय, एक डॉक्टरनीच सांगायचंय आणि डॉक्टरनीच द्यायचंय, आणि डॉक्टरांनी त्यांचे प्रिस्क्रिप्शन फॉलोअप्स पण घ्यायचे. सो हे असं नाही की आता तर काय झालंय की एव्हरीवेअर हे रेडिली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे जे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर नाही आहेत असलेही डॉक्टर्स ते द्यायला लागलेले आहेत. दॅट इज इट्स अ हॉरिबल थिंग विच इज हॅपनिंग. आणि माझ्याकडेही बरेच पेशंट्स येतात, विचारतात. सो मेडिसिन चुकीचं नाहीये, पण त्याच्यापासनं ते कोणी घ्यायचे आणि नाही घ्यायचे हे डॉक्टर ठरवणार. म्हणजे ते फिटनेस रिलेटेड अजिबात नाही, ऍब्सोल्युटली नाहीये. कारण त्याचे कसं आहे ना की मी जसं म्हटलं, या क्विक फिक्सच्या नादामध्ये लोक काय वाटेल ते करायला तयार असतात, पण ते एकदा घेऊन भागत नाही ना. दे हॅव टू कीप ऑन टेकिंग दोज मेडिकेशन्स. मग ते सायक्लिकल जायला लागतं पुढे ते, आणि ती जबाबदारी असते. एक्झॅक्टली. की मग मी जर म्हणते की सार्कोपिनिया होतं, दे हॅव टू हॅव अ प्रोटीन फूड, गुड प्रोटीन अँड फायबर रिच डाएट. सो मी पेशंट्स ते पण कन्सल्ट करते की त्यांना तो
पेशंट कन्सल्ट करते बरं का, की जे ऑलरेडी ते घेत आहेत, मग त्याच्या टॉलरन्स वाढवण्यासाठी, त्याचे इफेक्ट वाढण्यासाठी आणि पुढे ते बंद केल्यावर सस्टेनेबल वेट लॉस राहण्यासाठी म्हणून आम्ही पेशंट्सना हेल्प करतो. परंतु recommending them for people who do not have any medical issues like obesity or diabetes, they should not play with this. Not really. सो मॅम, फिट राहण्यासाठी वॉकिंग पुरेसं आहे का जिमला जाणं गरजेचं आहे? Very important question, ऐश्वर्या. सी, वॉक हा जो आहे हा फक्त तुझा कार्डिओ म्हणून काम करतं. सो तुझ्या लोकोमोटर किंवा पायाचे मसल्स याच्यासाठी वगैरे उपयोगाला आहेच आहे, पण इट डज नॉट टेक केअर ऑफ युअर एंटायर फिटनेस. सो मी जिम हा शब्द नाही उच्चारणार. वेर एव्हर पीपल कॅन गो, बट दे हॅव टू अंडरगो वेट ट्रेनिंग. आणि मग ते गार्डेड करायचे असेल तर मग दे कॅन गो टू जिम अँड लर्न. पण दोन्हीचं अमालगमेशन पाहिजे. फक्त वॉकिंग इज नॉट सफिशियंट. वॉकिंग सोबत एक्सरसाइजेस पाहिजे. सगळ्या प्रत्येक ग्रुप ऑफ एक्सरसाइजेसचा तुला वेगळा बेनिफिट असतो आणि तो व्हायला लागतो. ओके. असे लोक पण स्टेप्स मेजर करतात, ते वॉचेस आलेले आहेत, तर 10,000 स्टेप्स दिवसाला झाले पाहिजे, तर ते खरंच मोजणं योग्य आहे का इट इज ओके की असं? मला असं वाटतं की जर कोणी काहीच करत नसेल तर निदान 10,000 स्टेप्स मोजावेत, कारण ते मोटिवेट करत राहतं त्यांना. कारण जे सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि जिथे सेडेंटरी बसून काम भरपूर असतं, निदान तो एक विजिलन्स त्यांनी ठेवला की काही नाही तर 10,000 स्टेप्स तरी मला वॉक करायला पाहिजे. दे विल ट्राय टू फिनिश इट ऑफ. सो ऍक्च्युली ते मोटिवेशन म्हणून काम करतं. सो मी असं म्हणेन की नाही, करा ते, मूव्ह. ओके. असं पण काही आहे का की नुसत्या डाएटवरती वेट लॉस होऊ शकतं, एक्सरसाइज वगैरे काहीच न करता? सी, न्यूट्रिशन हा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजे माझं पर्सनल मत असं आहे ना की 70% न्यूट्रिशन आहे आणि 30% एक्सरसाइज आहे. सो जी माणसं फार व्यायाम नाही जरी करू शकली तरी तुमचं खाणं जर रेग्युलराइज व्यवस्थित केलं, जसं म्हटलं मी की नॉर्मल फूड, कॅलरी डेफिसिट फूड हे खाऊन सुद्धा वजन कमी होऊ शकतं. परंतु एक जो बाकी फिटनेस जो असतो, वजन कमी करणं आणि ओव्हरऑल फिटनेस, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वजन कमी होऊ शकतं का? ऑफकोर्स होऊ शकतं, पण फिटनेस जर करायचं असेल तर त्याला व्यायामाची जोड ही द्यावी लागते. सो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांचं नक्की स्वतःकडनं अपेक्षा काय आहे, की मला नक्की काय हवंय. आता ज्यांचा डेस्क जॉब असतो, ऑफिस IT मध्ये असतात, त्यांनी वेट लॉस कसं केलं पाहिजे? त्यांच्यासाठी एक तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी दे नीड टू कन्सल्ट अ पर्सन हू विल हेल्प देम अंडरस्टँड देअर करंट लाईफस्टाईल. त्यांना त्यांची सध्याची काय लाईफस्टाईल चालली आहे, त्यांचं अवेलेबल टाइम आणि त्यांच्या स्वतःच्या बॉडीकडनं असणारं एक्सपेक्टेशन. म्हणजे मी 10 तास बसून काम करणार आहे, मी हलणार नाहीये, पण मला हवं ते पण खायचंय आणि मला फिट पण दिसायचंय, तर असं सगळं नाही होऊ शकत. सो पहिलं तर त्यांनी एक प्रॉपर वेलनेस कन्सल्टंट, क्लिनिकल डायटिशियन, दे फर्स्ट नीड टू गेट कन्सल्टेड की लाईफस्टाईल मध्ये चेंजेस कसे आणायचे. कारण त्यांना फक्त डाएटचाही उपयोग नाहीये आणि फक्त एक्सरसाइजेसचा पण नाहीये. तर त्यांच्या त्या 10-12 तासाच्या कामामध्ये सुद्धा त्यांचं पाणी पिणं असेल, स्मॉल ब्रेक्समध्ये त्यांनी छोट्या ऍक्टिव्हिटी करणं असेल. कारण मी काही म्हणजे बऱ्याच माझ्या जॉब प्रोफाईलमध्ये मी गेल्या काही वर्षात जे काही थोडंफार काम केलंय, तर आम्ही ऑन डेस्क एक्सरसाइजेस पण जाऊन शिकवलेले आहेत की तुम्ही ते सुद्धा करू शकता. HR ला सांगून की बाबा एक बेल वाजली जाईल आणि पुढचे 3 मिनिटं फक्त स्ट्रेचेस करा त्यांनी. तर बॉडीला ना मूव्ह करत त्याला असं ट्रिगर देणं गरजेचं असतं. नॉट नेसेसरीली कोणी पळत सुटावं इकडून तिकडे, परंतु तुमच्या डेस्कवरती सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवू शकता. सो काय होतं पण की ह्यांना योग्य पद्धतीने गायडन्स देण्याची ही फार गरज असते. सो दे ऑल्सो कॅन हॅव अ गुड वेट लॉस इवन दे हॅव अ सिटिंग जॉब, प्रोव्हाइडेड त्यांनी शरीराची त्यांच्या काय गरज आहे, करंट लाईफस्टाईल काय आहे, किती वेळ ते देऊ शकतात किंवा छोटे छोटे चेंजेस करायला बेसिकली मानसिकता त्यांची तयार असायला लागते. आता मेनोपॉज किंवा 40 वर्षानंतर वेट लॉस करणं इतकं अवघड का जातं, एस्पेशली बायकांनाच? ओके. सो हा तुम्हाला असा रिव्हर्स क्वेश्चन टाकलास, कारण मी स्वतः 40च्या नंतरच ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. ऑफकोर्स हे इझी नव्हतं आणि नाहीये. काय होतं की मागचं डेकेड 20 ते 30चं तुम्ही कसं घालवलं किंवा 30 ते 40चं डेकेड, मोस्टली तेव्हा लग्न होऊन स्त्रियांना मुलं झालेली असतात, त्यांच्या प्रेग्नन्सीज कशा झाल्या, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला रिवाईव्ह कसं केलं का नाही केलं, या सगळ्याचा परिपाक 40शीत आल्यावरती येतो.
त्यात सुद्धा कसं असतं, पेरीमेनोपॉज, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज या 3 वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत. या प्रत्येक स्टेजमधनं ती साधारण 5 वर्ष ते 10 वर्ष वेगळ्या वेगळ्या चेंजेसमधनं स्त्री जात असते. सो तिला एक फाउंडेशन फिटनेस लागतो की ज्याच्यामध्ये रोजचं न्यूट्रिशन काय आहे, मी झोपतेय का नाही व्यवस्थित, कारण जेव्हा हे हॉर्मोनल छोटे छोटे चालू होतात चेंजेस होणं, तेव्हा मग झोप न होणं, झोप न लागणं, मग झोप नाही लागली की मग तुझा ते कॉर्टिसॉल स्ट्रेस हॉर्मोन, त्याचे इफेक्ट मग तुझ्या शुगर मेटाबॉलिझमवर, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी होणं, परत मग त्यांनी अजून वेट गेन, तो एक विशस सर्कलमध्ये स्त्री अडकायला लागते. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या आत्ता तिशीत आहेत ना, त्यांनी वेळीच स्वतःला थोडंसं फिटनेस, नॉट ॲस्थेटिक फिटनेस, आय एम सेइंग फिटनेस. आज मला इतक्या पायऱ्या चढता येणं गरजेचं आहे, घरातला सिलेंडर उचलता येणं गरजेचं आहे, भरपूर पिशव्या उचलता येणं गरजेचं आहे, संध्याकाळ झाल्यानंतर मला थकवा येत असेल, दॅट्स नॉट अ गुड साईन, माझी झोप नीट होतीये का, माझे सायकल्स कशा आहे, हे छोटे 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 गोष्टींचं एक ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या ऑलरेडी 40शीतल्या आहेत, इट्स अ हाय टाइम फॉर देम, दे शुड स्टार्ट गिअरिंग अप. फिजिकल ऍक्टिव्हिटीनी ना ऐश्वर्या हा फार फरक पडतो. कारण काय होतं, झीज जर भरून निघाली नसेल या मागच्या डेकेडमध्ये शरीराची, तर त्याला भरून काढायला खाणं हे हवं. आणि शिवाय मसल्स आणि बोन्स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी वेट ट्रेनिंग किंवा ऍक्टिव्हिटीज तत्सम करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे 40s मधल्या स्त्रियांना ना हे सगळं खूप कट ऑफ करता येतील हवं इफेक्ट, पण दे नीड टू बी रेडी अँड दे शुड ऍक्सेप्ट. मोस्ट ऑफ देम दे गिव्ह अप की नाही, मग छोटे छोटे सिम्पटम्स येतात आणि मग काय होतं की एक मोटिवेशन फॅक्टर जातो. पण माझ्या दृष्टीने खरं सांगू का, तर वेट मॅनेजमेंट, वेट लॉससाठी कुठलंही डेकेड हे योग्य आहे. असं काही नाहीये की 40शीत होणार नाही किंवा होत नाही. हा, ऑलरेडी जर खूप काही प्रॉब्लेम्स मधनं शरीर गेलं असेल तर त्याला बराचसा रेझिस्टन्स होतो, कारण मलाही स्वतःला PCOS, थायरॉइड होताच. परंतु त्यातनं सुद्धा मी म्हटलं ना की यू हॅव टू कीप ऑन गोईंग विदाउट गिव्हिंग युअर सेल्फ रिझन्स. कारण 40s मध्ये मोस्ट ऑफ द पीपल ते त्यांच्या रोजच्या लाईफमध्ये, कामात, ह्याच्यात एका अशा पॉइंटवर पोहोचलेले असतात की तिथे त्यांना ते कन्झ्युम होत असतात एव्हरी डे. दे जस्ट कीप ऑन वर्किंग, दे कीप ऑन पुशिंग. पण मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारावा की नक्की मला या 40शीत, कारण या 40शीचं फाउंडेशन हे 50 आणि 60साठी असतं. त्यामुळे ज्या दिवशी वाटेल ना, मी म्हणेन स्वतः बरोबर 1 तास बसून की मला नक्की कसं फिट राहायचंय, असायचंय आणि मी काय करायला पाहिजे, आणि खूप सारे ऑप्शन्स, खाणं असेल, व्यायाम असेल, अवेलेबल असतात. मला असं वाटतं ऑन एन ॲव्हरेज एव्हरी पर्सन 40 मिनिटं स्वतःला रोज हा आरामशीर देऊ शकतो. आयडियल रुटीन काय असला पाहिजे, जे मेनोपॉज थ्रू जातात किंवा PCOS आहेत, थायरॉइड आहेत, त्या लोकांनी आयडियल त्यांचं रुटीन काय असलं पाहिजे डेलीचं? सी, असं आयडियल रुटीन मी असं नाही म्हणणार, कारण काही लोकांचे जॉब प्रोफाईलही असे असतात की ज्याच्यामध्ये त्यांना लेट नाईट पर्यंत काम करायला लागतं. अशा व्यक्तीला मी म्हणू शकणार नाही तुम्ही सकाळी इतक्या वाजता उठा वगैरे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं रुटीन कसं आहे, त्याच्यामध्ये 3 वेळचं जेवण, त्याच्यामध्ये 7 तासाची झोप आणि 40 मिनिटाची फिजिकल ऍक्टिव्हिटी कशी बसवायची, हे त्यांना एक प्रॉपर वेलनेस कन्सल्टंट सांगू शकतो. कारण काय होतं, एकदा तो फॉर्म्युला फिट बसला ना ऐश्वर्या, की मग नंतर कोणाची गरज नाही लागत. त्यामुळे 40s मध्ये आल्यानंतर खरे क्वेश्चन मार्क येतात की कुठून सुरू करायचं, विथ हुम टू टॉक अँड एक्झॅक्टली हाऊ टू स्टार्ट. PCOS आणि थायरॉइड मध्ये वेट लॉस अशक्य आहे का? नाही, मी म्हणेन PCOS आणि थायरॉइडमध्ये वेट लॉस हा शक्य आहे. मी तर स्वतः त्या जर्नीतनं गेलीच आहे. परंतु मी तुला सांगते की इतके पेशंट्स आहेत माझ्याकडे की ज्या यंग वयात येणाऱ्या मुली पण आहेत. कारण ह्या PCOS मध्ये आणि थायरॉइडमध्ये त्यांचं वजन हे खूप वाढतं. त्यामुळे कसं होतं की हॉर्मोनचे लेवल्स नॉर्मल एकदा झाले ना, तर त्यांना कॅलरी डेफिसिट फूड आणि एक्सरसाइज या 2 गोष्टींची गरज असते. कारण थोडासा रेझिस्टन्स असतो बॉडीकडनं, पण अचिवेबल नाहीये का, तर असं अजिबात नाहीये. कारण या PCOS मुळे काय होतं की पुन्हा मग इन्फर्टिलिटीचे इश्यूज येतात. सो मी आता गेल्या ह्या 1.5-2 वर्षामध्ये इतक्या केसेस माझ्याकडे आहेत की बिकॉज ऑफ धिस कन्सिव्ह न किंवा त्यांच्या IVFही फेल होत होते. अशाही पेशंट्सना 3-3 वेळा IVF फेल झालेल्या पेशंट्सना सुद्धा आम्ही रेस्ट्रिक्टेड कॅलरी मील्स आणि ह्या सगळ्यातनं त्यांना जे काही त्यांचं आम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स जो कमी केला, त्यामुळे दे हॅव कन्सिव्ड. सो यांच्या इन्फर्टिलिटी इश्यूज सुद्धा कव्हर अप होतात. कारण काय होतं की ओबेसिटी हा एकमेव की त्याच्या उदरातनच मग हे डायबिटीज आणि हे सगळं जन्माला येतं. सो इन्सुलिन रेझिस्टन्सच्या पुढे मग हेच डायबिटीसला केपेबल पेशंट्स असतात.
त्यामुळे तिथेच ही प्रोसेस थांबवायची जर असेल ना, तर थोडंसं त्यांना जरा जास्त चौकटीत राहायची गरज असते. पण जसं म्हणलं की एकदा ते सेट झालं ना, की देन दे आर ऑन द ट्रॅक, दे कीप ऑन लुझिंग वेट ऑल्सो, आणि तो मेंटेनन्स पण तसाही मी शिकवतेच त्यांना. त्यामुळे दोन्हीच्या असलेल्या स्त्रियांना तर उलट मी रेकमेंड करीन की त्यांनी मेडिसिन्स जर ते ऑलरेडी घेत असतील तर त्यांनी नक्की याचा अवलंब केला पाहिजे. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड खेळूयात आपण. ओके. सो रोज फळं खातात, पण त्या कुठल्या वेळी खाल्ल्या पाहिजे? बिफोर ऍक्टिव्हिटी, एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी, आय वुड से इट विल ऍक्ट एज अ प्री वर्कआउट मील, असं मला वाटतं. ओके. आणि दही खाल्ल्याने वजन वाढतं का? अजिबात नाही. सकाळी लिंबू पाणी खरंच फॅट बर्न करतं का? नाही. भूक लागली म्हणजे फॅट बर्न होतो का खरंच? अजिबात नाही. प्रोटीन पावडर शिवाय वेट लॉस होऊ शकतं का? शकतं. रोज सलाड जे खातात ते जाड होतात का? जर त्या सॅलड बरोबर खूप सारं फॅटी फूड ते खात असतील तर ते जाड होणारच आहेत. आणि सगळ्यात जास्त वजन वाढवणारा पदार्थ कोणता? असा कोणताही पदार्थ जो रेकमेंडेड पोर्शनच्या बाहेर जाईल तो तुम्हाला जाडच करणार. डाएट सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने एक गोष्ट कोणती डोक्यात ठेवली पाहिजे? की आपण एक ह्युमन बिंग आहोत, मशीन नाही, आणि आपण सिम्युलेशन मध्ये जाऊ नाही शकत. आपण जे अँसेस्टर्स कडनं शारीरिक आपला जो एक बेकअप घेऊन आलोय आपण तसेच दिसू शकतो. त्यामुळे अवास्तव अपेक्षा दिसण्याबाबत करू नये. फिटनेस आणि हेल्थ आणि ॲस्थेटिक हे फिटनेस आणि हेल्थ, इट इज अ डिफरंट कॉन्सेप्ट ऑल टुगेदर. ओके. तुमचं वेट कमी होत नाही कारण तुम्ही हेल्दी खाताय की जास्त हेल्दी खाताय? मला असं वाटतं जास्त हेल्दी खातायच्या नावाखाली खूपच अनहेल्दी खाल्लं जातं बऱ्याच वेळेला. ओके. एका दिवसात किती वेळा खाल्लं तर वेट लॉस साठी बेस्ट असतं? 3 meals a day, I would say. ओके. आता कमिंग टू द कन्क्ल्युजन, असे कुठले 3 नियम आहेत जे प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये? क्विक फिक्सेसच्या नादाला न लागता आपल्या रुटीनमध्ये आपण 3 वेळचं जेवण, 40 ते 45 मिनिटाचा वर्कआउट आणि 7 तासाची झोप हे कसे आणू शकू, या 3 गोष्टी त्यांनी फक्त लक्षात ठेवायच्या आणि हे करतच राहायला लागतं. याला क्विक फिक्स नाही. थँक्यू सो मच मॅम Thank फॉर you. जॉईनिंग अस टुडे. तुमचा व्हॅल्युएबल टाइम काढून तुम्ही आमच्यासोबत आलात. प्लेजर इज ऑल माइन, ऐश्वर्या. थँक्यू. थँक्यू.